चला गोष्टी ऐकूया, चला गोष्टी ऐकूया, चला गोष्टी ऐकूया, चला गोष्टी ऐकूया. ऐकूया ना. आता आपण ऐकणार आहात परिवर्तन या गोष्टीचा 11वा भाग. गोष्ट लिहिली आहे आणि सादर करीत आहे दीपा फाटक. भद्रपुरातील कारस्थान उघडकीस आणल्यानंतर इंद्रसेनाने मणिकांतचा निरोप घेतला आणि तो पुन्हा अचलपुराकडे जायला निघाला. राजधानी सोडून त्याला 10 महिने पूर्ण झाले होते. त्याचा राज्याचा पूर्व, उत्तर आणि दक्षिण भाग पाहून झाला होता. आता फक्त पश्चिम भाग पाहून त्याला राजधानीत पोहोचायचं होतं. त्यामुळे त्याने अचलपुराच्या पश्चिम दिशेकडे त्याचा घोडा दौडवायला सुरुवात केली. प्रवास करताना त्याच्या मनात विचार येऊ लागले. त्याच्या आधीच्या 22 वर्षाच्या आयुष्यात त्याने खूप विद्याभ्यास केला होता. विविध कला, शास्त्र शिकली होती. पण त्याचं ते आयुष्य खूपच ऐशारामाचं होतं. उत्तमोत्तम भोजन, कपडे असं सर्व सुखसोयींनी युक्त होतं. दुःखांचा, गैरसोयींचा तिथे लवलेशही नव्हता. तो राजपुत्र असल्याचा त्याला खूप अहंकार होता. सर्व काही छान चाललं होतं. पण महाराजांनी अचानक त्याला राज्याचा दौरा करायला सांगितला आणि त्याचं आयुष्यच बदलून गेलं. 1 वर्षभर मज्जा करायची, खूप फिरायचं, मोहरा खर्च करायच्या आणि मुख्य म्हणजे राजवाड्याबाहेरचं जग बघायचं, या उद्देशाने इंद्रसेन बाहेर पडला होता. त्याला आठवलं की तो मज्जा करायचा उद्देश काही दिवसच टिकला होता. कारण दरोडेखोरांनी हल्ला केल्यावर इंद्रसेनाकडे अंगावरच्या कपड्यांखेरीज काहीच उरलं नव्हतं आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने त्याला जग बघायला मिळालं. हाताशी नोकर चाकर असल्यामुळे त्याला कुठलंही काम स्वतः करायची सवय नव्हती. त्यामुळे ते शिकण्यासाठी त्याला आधी झगडावं लागलं. अंगमेहनत माहिती नव्हती. कष्ट करून स्वतःचं पोट कसं भरायचं ते माहितीच नव्हतं. ते सर्व त्याला शिकावं लागलं. त्याला एका माणसाने फसवून त्याची नाणी कशी पळवली ते आठवलं. नाणी पळवल्यानंतर त्याच्या लक्षात आलं होतं की सगळेच लोक चांगले नसतात. काही दुष्ट, काही फसवणारेही असतात. मग हळूहळू असे लोक कसे ओळखायचे, त्यांच्याशी कसं वागायचं हेही तो शिकला. आधीच्या 22 वर्षांमध्ये तो जे शिकला नाही ते सगळं या 10 महिन्यांमध्ये शिकला. त्याने चतुराई आणि धाडस दाखवून गावात फिरणाऱ्या भूताला पकडलं होतं आणि भूताची ओळख पटवल्यानंतर त्याला उदरनिर्वाहासाठी आपला घोडाही देऊन टाकला होता. मग त्यापुढच्या प्रवासात तर त्याच्या जीवावरच बेतलं होतं. पाय घसरल्यामुळे तो नदीत पडला आणि वाहत गेला होता. त्याचं नशीब बलवत्तर म्हणून त्याला ओंडक्याचा आधार मिळाला आणि तो किनाऱ्यावरील दगडांमध्ये अडकून जमिनीवर आला. पण त्यानंतर आगीतून फुपाट्यात पडतात तसं त्याला अनुभवायला मिळालं. त्याच्यासमोर एक भयंकर संकट मांत्रिकाच्या रूपात आलं. त्याने जर त्याच्या हुशारीचा वापर केला नसता तर त्याचा बळी निश्चित गेला असता. अचानक आलेल्या वादळाने त्याचे प्राण वाचवले होते. पण संकटांची मालिका मात्र सुरूच राहिली होती. पुढच्या प्रवासात तर त्याला एक माणूस राजपुत्र इंद्रसेन बनून फिरताना दिसला. या तोतया माणसाचा शोध घेता घेता ते प्रकरण कुठच्या कुठे पोहोचलं आणि एका मोठ्या षडयंत्राचा शोध लागला होता. 2 राज्यांमधलं युद्ध होता होता वाचलं होतं. युद्धात होऊ घातलेली प्राणहानी, वित्तहानी टळली होती. त्याने त्याच्या भावाचे, मणिकांतचे प्राण वाचवले होते. इंद्रसेनाला स्वतःचा खूप अभिमान वाटला. खरंच 22 वर्षांच्या तरुण मुलाने जिद्दीने कुठेही आपली ओळख उघड होऊ न देता ही सफर पूर्ण केली होती. त्याच्यावर खूप वेळा असे प्रसंग आले की तेव्हा त्याला परत राजवाड्यात जावंसं वाटलं. आपण राजपुत्र आहोत हे सांगावंसं वाटलं. पण त्याने ते निग्रहपूर्वक टाळलं. त्याने त्याच्या बाबांना जे वचन दिलं होतं ते तो कसोशीने निभावत होता. इंद्रसेनाने अचलपुरात प्रवेश केला. आता पश्चिम दिशेला राज्याचा काही फार प्रदेश राहिला नव्हता. त्यामुळे तो त्याची सफर वेळेत पूर्ण करू शकणार होता.
मग त्याने पूर्वीचा दिनक्रम सुरू केला. कष्ट करायचे, मोहरा मिळवायच्या, पुढच्या काही दिवसांची तरतूद करायची आणि मग पुढे प्रवास करायचा. बघता बघता पुढच्या 1.5 महिन्यात त्याचा बराचसा प्रदेश पाहून झाला. तिथे पिकं कुठची येतात, माणसं काय करतात, पाण्याची काय व्यवस्था वगैरे सगळं निरखून झालं. आता शेवटचा टप्पा उरला होता, तो म्हणजे जंगल. त्याला आता एक मोठंच्या मोठं घनदाट जंगल वाटेत लागणार होतं. हे जंगल पार केलं की तो राजधानीत पोहोचणार होता. त्याच्या प्रियजनांना भेटणार होता. त्याचं मन आनंदाने भरून आलं. मग एका प्रातःकाळी त्याने जंगलात प्रवेश केला. हे जंगल अतिशय घनदाट होतं. विविध वृक्षवेलींनी, फळाफुलांनी बहरून गेलं होतं. पक्ष्यांचं कूजन ऐकून त्याचे कान तृप्त झाले. जंगल पार करण्यासाठी त्याला काही दिवस लागणार होते. मजल दरमजल करत तो पुढे जात होता. बघता बघता संध्याकाळ झाली. झाडाखाली मुक्काम करायचं ठरवलं. त्याने चकमकीचे दगड आणले होते. त्यांच्या मदतीने त्याने शेकोटी पेटवली. जंगली जनावरं जवळ येऊ नयेत म्हणून तसं करणं आवश्यक होतं. तरी पण एकदा झाडावर चढून पाहावं आणि खात्री करावी असं वाटून तो झाडावर चढला. आजूबाजूला पाहताना दूरवर त्याला एक शेकोटी पेटलेली दिसली. म्हणजे तिथे कोणतरी राहतंय? त्याला खूप आश्चर्य वाटलं, कारण त्याला पूर्ण दिवसभर तिथे कोणीही माणूस दिसला नव्हता. या निबिड अरण्यात कोण राहायचं धाडस करतंय? पाहायला पाहिजे. दुसऱ्या दिवशी तो त्या शेकोटीच्या दिशेने निघाला. बराच वेळ गेल्यावर त्याला चक्क एक झोपडी दिसली. आजूबाजूच्या झाडांमध्ये ती पूर्णपणे लपून गेली होती. हीच ती जागा असणार याची त्याला खात्री पटली. त्याने झोपडीत डोकावून बघितलं. तिथे कोणीही नव्हतं. इंद्रसेन खट्टू झाला. एवढं शोधून कोणीच भेटलं नाही. आता आपल्या मार्गाला लागावं असा विचार तो करू लागला. तेवढ्यात त्याला एका भल्या मोठ्या वृक्षाखाली एक ऋषी बसलेले दिसले. ते ध्यानस्थ होते. त्यांचा चेहरा अतिशय तेजःपुंज होता. इंद्रसेन आदराने त्यांच्यासमोर जाऊन बसला. थोड्या वेळाने त्या ऋषींनी डोळे उघडले. इंद्रसेनाला समोर पाहून ते हसले. म्हणाले, बाळा, तू इथे काय करतोयस? इंद्रसेन म्हणाला, ऋषीवर, मी जंगल पार करून पलीकडे जाणार आहे. मला काल इथे शेकोटी पेटलेली दिसली. एवढ्या दाट अरण्यात कोण राहतंय अशी उत्सुकता वाटून पाहायला आलो. तुम्ही इथे एकटेच राहता? हो. माझ्या ध्यानसाधनेत व्यत्यय येऊ नये म्हणून इथे मी असा आडरानात राहतो. इथे भरपूर फळं आणि पाणीसाठा असल्यामुळे माझी गुजराण होते. हा भाग नेहमीच्या वाटेपेक्षा खूप आत आहे. कोणीही इथे फिरकत नाही. आज बऱ्याच काळानंतर मी मनुष्य प्राण्याला पाहतो आहे, ऋषी मंदस्मित करत म्हणाले. इंद्रसेन त्यांच्या तेजःपुंज रूपाने प्रभावित झाला होता. तो म्हणाला, मी तुमची सेवा करू इच्छितो ऋषीवर. माझ्या योग्य काही काम सांगितलं तर मला फार आनंद होईल. ऋषी म्हणाले, पण माझं काम करण्यासाठी तुला इथे राहावं लागेल. तुझी तयारी आहे का? इंद्रसेन म्हणाला, हो हो, माझी तयारी आहे. तुम्ही काम सांगा तर खरं. सांगतो. तू जर नीट पाहिलंस तर माझी झोपडी चारी बाजूंनी झाडांनी वेढली आहे. त्याचा खूप पालापाचोळा साठला आहे. आता माझं वय झालंय. मला स्वच्छ करणं तितकंसं जमत नाही. तू मला हा परिसर स्वच्छ करून देशील का? एवढंच ना? सहज जमेल मला. 4 दिवसात तुम्हाला सगळं लख्ख करून देतो. बघाच तुम्ही. बघ हो, तुला जमणार असेल तरच कर, ऋषी म्हणाले. मी तुम्हाला सगळं आरशासारखं लख्ख करून देण्याचं वचन देतो. त्याशिवाय मी इथून जाणार नाही. मग तर झालं. बरं, जशी तुझी मर्जी, असं म्हणून ऋषी ध्यानस्थ झाले. मुलांनो, पुढे काय घडलं? इंद्रसेन त्याचं काम पूर्ण करू शकला का? ऐकायचंय ना? मग ऐका परिवर्तन या गोष्टीचा 12वा आणि शेवटचा भाग आपल्या लाडक्या चला गोष्टी ऐकूया या चॅनलवर.